हमारा मंत्री कैसा हो? योगेश दादा कैसा हो? कैसा हो? हम तुम्हारे साथ हैं। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आनंदगिरी साहेबांचा आमदार योगेंद्र कदमांचा अरे कोच वादा अरे जिंदाबाद जिंदाबाद अरे कोच वादा बाकी सब भंगार है, बाकी सब भंगार है। हमारा नेता कैसा हो? योगेश दादा कैसा हो? एकच वादा योगेश दादा। शिवसेनेचा वाघ आला, शिवसेनेचा वाघ आला। हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। योगेश दादा की माहे कोण? योगेश दादा की माहे कोण? शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद। मंडळगडचे मंत्री योगेश दादा कदमांचा आवाज कुणाचा? शिवसेनेचा। अरे कोच वादा योगेश दादा। शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद। अरे कोच वादा योगेश दादा, अरे कोच वादा योगेश दादा। एकनाथ शिंदे साहब तुम्हारा क्या बोलो? हम तुम्हारे साथ हैं। हमारा नेता कैसा हो? योगेश दादा कैसा हो? मंडणगड दापोली खेड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार योगेशदादा कदम यांच्या रूपानं दापोली विधानसभा मतदारसंघाला शिवसेनेचा पहिला मंत्री राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आपला शब्द पाळला आणि तो आज पूर्ण केला आणि आज या विधानसभा मतदारसंघाला मंत्रिपद दादांच्या रूपाने दिलं। मी आज दादांचे मंडणगड तालुका शिवसेनेच्या वतीने मंत्री म्हणून या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो। मंडणगड तालुक्यातील सर्व शिवसैनिकांना दादांच्या मंत्रिपदाबद्दल शुभेच्छा देतो। काही दिवसांपूर्वीच निवडणुकांच्या प्रचाराच्या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आपल्या मंडणगड दापोली खेड विधानसभा मतदारसंघातील तमाम शिवसैनिकांना शब्द दिला होता की आपण योगेश कदम यांना आमदार करा, मी त्यांना नामदार करीन, जसा बोलतो तसा चालतो, त्याचंच नाव एकनाथ शिंदे, हे एकनाथ शिंदे साहेबांनी आज दाखवून दिलंय आणि आज दादांसारखा एक तरुण तडफदार आमदार या आपल्या राज्याला मंत्री म्हणून दिलाय। निश्चितच या मंडणगड तालुक्याचा विकास दादांच्या माध्यमातून करण्यासाठी दादा प्रयत्न करतील। 5 वर्षात दादांनी जी काही विकास कामं केलेली आहेत त्याच्या 4 पटीनं वेगाने अधिक विकास कामं नक्कीच आता दादा करतील। उद्योग व्यवसाय असेल किंवा या ठिकाणी तरुणांना रोजगार असेल, महिलांच्या हाताला काम असेल, अशा पद्धतीचं काम निश्चितच या 5 वर्षामध्ये दादांच्या माध्यमातून केलं जाईल। मंडणगड तालुक्याच्या विकासाला एक चांगलं हातभार लावण्यासारखं काम या मंत्रिपदाच्या रूपानं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली एक दादांसारखं चांगलं नेतृत्व आज आम्हाला मिळालेलं आहे। आम्ही मंडणगड तालुका शिवसेनेच्या वतीनं सर्व महायुतीच्या सर्व आमदारांचं, सर्व मंत्र्यांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा दादांना या मंत्रिपदाबद्दल शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। वासियांसाठी आणि मंडणगडच्या निष्ठावान शिवसैनिकांसाठी हा सोन्याचा दिवस असेल, हा आनंदाचा दिवस असेल। कारण आज मंडणगड वासियांचं, मंडणगड दापोली खेड वासियांचं प्रामुख्याने स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि पहिल्यांदाच मंडणगड दापोली खेडला मंत्रिपद मिळालं। खरोखरच आज हा विजय
निष्ठावान शिवसैनिकांचा आहे, सामान्य मतदारांचा आहे। आणि मतदानाच्या दिवशी ज्या ज्या लोकांनी अगदी मुंबईत मधून ज्या गाड्या लेट झाल्या, लोकांनी त्याचा गैरसमज करून घेतला, परंतु जो निष्ठावान शिवसैनिक होता, तो मतदार होता, तो अगदी रातोरात काही करून कोणत्याही वाहनाने तो इथे पोहोचला, दादांसाठी मतदान केलं, त्याचं आज फलित मिळालं। आणि नेता कसा असावा, आपला प्रमुख नेता कसा असावा, आपले आदरणीय मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी यांनी दापोलीला समोर, जनतेच्या समोर अगदी एक शब्द दिला होता की तुम्ही दादांना आमदार बनवा, मी त्यांना नामदार बनवतो। आणि त्यांचं शब्द त्यांनी पाळलेला आहे। म्हणजे मी एवढंच सांगेन की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले। आणि असे हे राज्याला आपल्याला चांगले नेते मिळालेले आहेत। आता आपल्या मंडणगडचा आणि मंडणगड दापोली खेडचा या मतदारसंघाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही। दादांनी 2.5 वर्षामध्ये बहुतांशी विकास केलेला आहे, परंतु दादांचं स्वप्न आहे की इथे रोजगार मिळावा, इथली लोक इथेच थांबावी, मुंबईत जाऊ नयेत रोजगारासाठी। आणि म्हणून दादांनी जी मोठं स्वप्न पाहिलेलं आहे, ती स्वप्नपूर्ती करण्याची आता वेळ आलेली आहे आणि दादा ते करतीलच। मग महिलांचं सक्षमीकरण असेल, युवकांचं सक्षमीकरण असेल, सामान्य शेतकऱ्याचं सक्षमीकरण असेल, वेगवेगळ्या माध्यमातून दादा करतील अशी आम्हाला आशा आहे। आणि आम्ही या तमाम तिन्ही तालुक्यांच्या वतीनं, तमाम शिवसैनिकांच्या, सामान्य नागरिकांच्या वतीनं दादांना खूप खूप शुभेच्छा देतो। आनंद सोहळा साजरा करण्यासाठी उपस्थित सर्व शिवसैनिक, शिवसेनेचे तालुका प्रमुख आणि सर्व शिवसैनिक बंधू भगिनींनो, खूप आनंदाचा क्षण आहे हा। मला वाटतं आपल्या मंडणगड तालुक्याच्या इतिहासात स्वर्ण अक्षरांनी लिखावा, कारण विचारासाठी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे दापोली या ठिकाणी आले होते। त्यावेळी त्यांनी तिथं सर्व जो जनसमूह उपस्थित होता त्यांना शब्द दिला की योगेश दादांना तुम्ही आमदार बनवा, त्याला नामदार बनवण्याची जबाबदारी माझी असेल। खरोखर नेता कसा असावा, शब्दाला जागणारा असावा एकनाथ शिंदे जसा। मला फार अभिमान आहे या नेत्याचा की त्यांनी दिलेला शब्द पाळला। पुन्हा मला अभिमान यासाठी वाटतो की ह्या मंडणगड तालुक्याचा यापुढे या आधी सुद्धा आमदार अनेक झाले। खऱ्या अर्थाने योगेश दादा ज्यावेळी निवडून आले पहिल्यांदा, त्यावेळी असं वाटायला लागला की आपल्या मंडणगडचाच आमदार स्थानिक आमदार आहे। कारण त्यांचं घर इथे, ते इथे राहत, खेडला राहत, दापोलीला राहत, म्हणजे सर्व इकडे सन्मान राहत। खरं त्या गोष्टीचा अभिमान आहे। त्यांनी कधी कोणता जातीय मतभेद पाळला नाही। मी माझ्या मुस्लिम समाजाच्या वतीने सुद्धा त्यांना लाख लाख अभिनंदन देईल आणि त्यांना चांगली, त्यांच्या मंत्रिपदाला चांगली प्रगती देवी आणि त्यांच्या हाताने चांगली कामं त्या तालुक्याच्या विकासासाठी व्हावी आणि चांगल्या लोकांना रोजगार मिळावा, एवढी मी त्यांना शुभेच्छा देऊन मी इथेच रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मंत्रिपद किती वर्षांनी मिळालं आहे? प्रथमतः मी मंडणगड शहर शिवसेनेच्या वतीनं आणि नागरिकांच्या वतीनं आमदार योगेश कदम हे नामदार झालेत, त्याबद्दल प्रथमतः मी सर्वांच्या वतीनं त्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना भावी वाटण्याची शुभेच्छा देतो। दापोलीच्या इतिहासामध्ये, दापोली मतदारसंघामध्ये 50 वर्षांनी आज हे राज्यमंत्रीपद मिळत आहे। प्रथमतः त्याबद्दल मी ज्या महायुतीच्या सर्व नेत्यांचे, आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब, रामदासभाई कदम, नंतर सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, सर्वांचेच मी इथून माझ्या मंडणगड शहर शिवसेना वतीनं नागरिक त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि दादांनी सर्व चांगलं काम करावं अशा शुभेच्छा देतो। धन्यवाद।